आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादी यावर आसाममध्ये देखील गुन्हा दाखल झाला आहे। तर इंडियाज गॉट टॅलेंट शोचे सर्व 18 भाग काढून टाका, महाराष्ट्र सायबर सेलचे यूट्यूबला हे पत्र आहे। मुंबईच्या जीटी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली। जीटी रुग्णालयामध्ये मागील 6 महिन्यात 4,500 रुग्णांवर उपचार झाले। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील आजवरची एकूण संख्या प्रवासी संख्या 15 कोटी पार गेली आहे। दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून प्रतिदिन 2,60,000 प्रवासी। बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाण्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे। 2 मित्रांपैकी एका मित्राला वाचवण्यात यश आलेलं आहे। मुंबईत वर्षाअखेरपर्यंत 4 मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत येणार। 59 किलोमीटरच्या मेट्रो सेवेत 20 किलोमीटर मेट्रो सेवेची आणखी भर पडणार आहे। वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 3,000 वाहनांवर कारवाई। नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई आहे। पीयूसी नसलेले वाहनं रडारवर आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील जंगलात वणवा लागल्याची घटना, काही वृक्ष जळून खाक झालेत। वणव्यामागचं कारण अस्पष्ट आहे। पुणे शहरातील तापमानामध्ये वाढ झाली। पारा 36 अंशांच्या पुढे गेलाय। थंडी ओसरण्यामध्ये सुरुवात झाली। कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसरसह शिवाजीनगरमध्ये उन्हाचा चटका जाणवतोय। पुण्यात 24 तासामध्ये 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली। आतापर्यंत 197 जणांना जीबीएसची नोंद लागण झाली आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे।